ही आपली गाडी आहे. त्या मोरांचाच आवाज आहे ना ताई. त्या डोंगरावर बघ शीतल, ते चढतायत वरती. व्ह्यू मला दिसला म्हणून मी गाडी थांबवली. शिवाजी महाराज विश्रामगडावर मुक्कामी असताना ते इथं आले. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. फिरताय ना, फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आपण आत्ता आहोत सिन्नर जवळ, पुण्या हायवेला आहे आपण. आणि सिन्नरला एका सुंदर अशा ठिकाणी आपण आज व्हिजिट देणार आहोत. आपण इथं जेवायला थांबलो आहे हरिओम धाब्यावर. समोर तुम्ही बघू शकता, हरिओम धाब्याला आपण जेवायला थांबलेलो आहोत. जेवण झाल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आपलं छानसं असं जेवण आलं आहे, शेव टमाटर तुम्ही बघू शकता. आणि इथं जेवण करून भेटूया जेवण झाल्यानंतर. हरिओम धाब्यावर आपलं मस्त जेवण झालेलं आहे एकदम. आता आपण पुढे निघणार आहोत. सिन्नरपासून आपल्याला राईट साईडला थोडंसं आतमध्ये वळायचं आहे स्पॉटवर जाण्यासाठी. तर भेटूया पुढे. मित्रांनो, आपण हॉटेलवरून निघालो आणि सिन्नरच्या घाटाच्या अलीकडून आपण राईट टर्न घेतलेला आहे. आतमध्ये एक छोटासा रस्ता आहे, त्या रस्त्याला आपण लागलो. आता आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी हा छोटासा घाट आहे आणि सुंदर असं निसर्ग सौंदर्य आहे. म्हणून मी इथं कॅमेरा ऑन केला. थोडं वरून गेल्यावर आपण झूम करून तुम्हाला दाखवतो. मी सिन्नरपासून आपण राईटला वळालो आहे. सिन्नरच्या अलीकडूनच आपण राईटला वळालेलो आहे. बाय समोर तुम्ही बघू शकता नाशिक पुणे हायवे. झूम करून दाखवतो मी. हा हायवे आणि इकडून मागून आपण आतमध्ये आलेलो आहे, आतल्या रस्त्याला राईट हँड साईडला. तर आता पुढे निघूया. मित्रांनो, आपल्या ज्या स्पॉटला जायचं आहे मध्ये रस्त्यामध्ये एक सुंदर असं व्ह्यू मला दिसला म्हणून मी गाडी थांबवली. समोर बघू शकता तुम्ही, झूम करून दाखवतो मी. समोर बऱ्याचशा विंडमिल आहेत. जवळ अशा 2 दिसत आहेत, त्याच्या पुढे एक अजून एक आहे. दूरपर्यंत विंडमिलच आहेत सगळीकडे. तर आपल्याला जायचं इकडे. चला निघूया पुढे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा रस्ता सरळ मुंबईला जातो घोटीवरून आणि माझ्या मागचा रस्ता सिन्नरकडे जातो. आणि आपल्याला जायचं आहे राईट हँड साईडला. इथे एंट्री गेट आहे आणि वरती ते डोंगरावर दिसतंय त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. थोडासा कच्चा रस्ता आहे, जाताना आपण शूटिंग करूया. तर एंट्री गेटमधून आतमध्ये आपण बाईक घेऊन वरपर्यंत जाऊया. चला तर मग. आपण एंट्री गेटमधून आतपर्यंत आलेलो आहोत. समोर उजव्या बाजूला डोंगरावर मंदिर आहे. जिथपर्यंत मला शक्य होईल तिथपर्यंत मी रस्त्याचं शूटिंग करतो, तुम्हाला पण दाखवतो. रस्ता कच्चा आहे, खड्डे पण भरपूर आहेत रस्त्याला. शीतल शीतल या अँगलला इथं कॅमेरा धरू शकते का? पकडला आहे का? मोबाईल पाडशील बरं का. थोडा कच्चा रस्ता असल्यामुळे आपल्याकडे मोठं ब्लॉगिंगचा सेटअप नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो आहे मित्रांनो. मागून कॅमेरा तर धरलेला आहे कारण आपल्याला शूटिंग पण करायचं आहे आणि सेफली गाडी पण चालवायची आहे. तर रस्त्याचा व्ह्यू तुम्ही बघा. वर थोडा घाट आहे आणि कच्चा रस्ता आहे. खारुताईने आपल्याला क्रॉस केलेलं आहे. मित्रांनो, आपण इथे वरती पोहोचलोय मंदिराजवळ.
गाडी पार्क केलेली आहे. आता आपण हे मंदिर आहे श्री क्षेत्र आई भवानी मंदिर. आजी वर जायला रस्ता कुठून आहे? तिकडून आहे का? इकडचा बंद आहे. मंदिराचा खालचा परिसर आहे. समोरचा व्ह्यू चेक करा तुम्ही. हे जे एंट्री गेट दिसतंय या एंट्री गेट मधून आपण वर आलो. खूप सारे विंड मिल्स पण आपल्याला दिसत आहे. समोर पण व्ह्यू एकदम छान आहे. चला वरती मग दर्शन घेऊया. वर जाणाऱ्या मंदिराच्या ह्या पायऱ्या आहेत. या मंदिराचा इतिहास पण आहे मित्रांनो, मला माहित आहे. पण जर वरती जर गुरुजी असतील तर आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया, म्हणजे प्रॉपर माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. आपण मंदिरात पोचलोय. सुंदर असं भवानी आईचं मंदिर. मित्रांनो तुम्ही पण दर्शन घ्या, कारण या मंदिराचं तेवढं महत्त्व आहे म्हणून सांगतोय. आता बाबांना भेटू आपण. आपल्याला मंदिरातले गुरुजी भेटलेले आहेत. ते आपल्याला थोडक्यात मंदिराचा इतिहास सांगतील. काळातले शिवकालीन मंदिर आहे. शिवाजी महाराज विश्रामगडावर मुक्कामी असताना ते इथं आले. इथं देवीची पूजा करून सुरतच्या लुटीला गेले. त्यांचे काही शिलेदार होते, घोड्यांचे सैनिक, त्यांना इथं सोनांड्यामध्ये मुक्कामी होते. त्यांना घेतला आणि इथं येऊन देवीची पूजा केली. वडलोपारदी आम्ही पूजा करीत असतो. इथं वडलोपारजी तिथं पूजा होती. म्हणजे मंदिराचा इतिहास थोडक्यात मित्रांनो असा आहे. इथं असं म्हणतात की आई भवानी त्यांच्या स्वप्नात आली होती, बरोबर ना? आणि पहाटे 4-1 वाजता समोर विश्रामगड आहे, मी तुम्हाला दाखवतो. विश्रामगडावर मुक्कामी असताना आई भवानी त्यांच्या स्वप्नात आली होती आणि महाराज स्वतः इथे येऊन मंदिरांची पूर्ण स्थापना करून पुढच्या प्रवासाला निघाले होते. काही शिलेदार इथं मंदिराच्या कामासाठी सोडून, बरोबर ना बाबा? तर बाबांनी आपल्याला थोडक्यात इतिहास सांगितलाय. तर आपण समोर विश्रामगड तुम्हाला कुठे येतो दाखवतो मी. धन्यवाद बाबा. धन्यवाद. कोण कोण? नागोजी काळोजी काळे. नागोजी काळोजी काळे. काय होते ते? घोड्यांचे शिलेदार होते. अच्छा, घोड्यांचे शिलेदार होते महाराजांच्या. आणि ताईंच्या म्हणण्याप्रमाणे हा कुठले महाराज? शिवाजी महाराज तिथं आले होते. तिथून ते विश्रामगडला मुक्कामी गेले. अच्छा, आणि त्या मंदिराचा काही संबंध आहे का? ते एक मंदिर आहे बघा महादेवाचं खूप मोठं, गोंदेश्वर महादेव मंदिर. हां, तिथं पण आलेलो होतो मी. कदाचित असंही असेल. आपल्याला इथे एक ताई भेटले, सिन्नरहून आलेले आहेत आणि त्यांनी पण देवीचं छानपैकी दर्शन घेतलंय. मंदिराच्या समोर विश्रामगड आहे, जिथं महाराज एक रात्रीसाठी मुक्कामी होते. मी झूम करून दाखवतो. हा समोरचा जो दिसतोय हा विश्रामगड आहे पूर्ण. आणि महाराज इथं एक रात्र मुक्कामी होते. त्याच्यानंतर ते मंदिरात आले होते. पहाटे 4 वाजता आई भवानी त्यांच्या स्वप्नात आली होती आणि काही शिलेदारांना इथं सोडून मंदिराचं पूर्ण कामकाज त्यांनी इथून चालू करून मंदिराची स्थापना केली होती तेव्हा. आणि तेव्हा त्याच्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघाले होते. हा मंदिराचा थोडक्यात इतिहास आहे. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने आज आपण इथं दर्शनाला आलो होतो. तर आता आपलं दर्शन सुंदर झालेलं आहे. आता खाली थोडे सिनेमॅटिक्स व्ह्यू एन्जॉय करू आणि पुढच्या प्रवासाला निघू. सुंदर असे आपले दर्शन झालेले आहेत. थोडं खाली आपण जिथं चप्पल बूट काढले तिथून समोरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो, तो पण चेक करा.
त्या मोरांचा आवाज आहे ना ताई? मोरां जवळपास दिसणार नाही का? खूप आवाज येत आहे. दिसत डोळ्याला दिसत नाही आपल्या असे, म्हणजे असं बघितलं तर लक्षात नाही येत. हा हो याच्या आधी आला ना आवाज. आजच्या दिवशी येऊन आम्हाला खूप आनंद झाला इथे, खूप आनंद झाला. छान वाटतं एकदम. पाऊस नाहीये, जवळपास नाहीच आहे. विंडमिल बघा किती जवळ आहे. जमलं तर जाऊया आपण तिथे विंडमिल जवळ. आता चला निघूया इथून. मस्त सुंदर असं दर्शन झालंय आपलं. शीतल चालायचं. सुंदर असे दर्शन करून आपण जिथं आपण बुटा काढले तिथं थोडा वेळ उभं होतो. एक 360 नाही म्हणता येणार, पण समोरचा व्ह्यू चेक करा तुम्ही. सुंदर असा व्ह्यू आहे समोर. आणि इथे हे मंदिर आहे वरती छानसं. मित्रांनो, हा घाट उतरताना ही विंडमिल आपल्या एवढी जवळ आहे. तिच्या जवळ जायचा आपण पुढच्या रस्त्याने प्रयत्न करू. हा पहिला कच्चा रस्ता घाट उतरून घेऊ खाली, मेन रस्त्याला लागू, बघू जायला रस्ता आहे का. मित्रांनो, आपण मंदिराच्या तिथून तो घाट उतरून कच्च्या रस्त्याचा खाली आलोय. मेन रस्त्यावरून परत पुढे जाऊन राईट हँड साईडला विंडमिलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. समोर एक 2 विंडमिल आपल्या एकदम जवळ आहे. त्यातल्या त्यात राईट हँड साईडचं खूपच जवळ आहे. बघूया जाऊ शकतो का आपण तिथपर्यंत. जायला मिळालं तर जाऊ, नाही तर रिटर्न होऊन जाऊ. त्याचं शेअर्स पण आहे बरं का वाटतं यांचे. हिची कंपनीचं नाव लिहिलेलं आहे ना वरती, दिसतंय का ते नाव? सुझलॉन याचे शेअर्स पण आहे वाटतं. मित्रांनो, विंडमिलच्या एक्झॅक्ट आपण खाली येऊन उभो आहे. ही आपली गाडी आहे. त्या आवाजाने भीती वाटते एकदम. इतका खतरनाक आवाज निघतोय त्या पात्यांमधनं. सुंदर आहे. लाईनीत विंडमिल आहे एकदम लाईनीत. खूप साऱ्या लोकांची गर्दी पण आहे. ते लोक कुठे चढले बघ शीतल. हे बघ किती फॅमिली झालेले आहेत 4 व्हीलरला. हे बघ त्या डोंगरावर बघ शीतल, ते चढतायत वरती. सुंदर. मित्रांनो, सुंदर असं दर्शन करून विंडमिलच्या आपण खाली उभं आहोत आता. आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये आपल्या व्हिडिओचा एंड आपण इथंच करतोय. कारण ज्या रस्त्याने आलो आपण त्याच रस्त्याने परत जाणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करण्यात काही पॉईंट नाही आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं आहे तुम्हाला माहीतच आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका. सुंदर अशी कमेंट करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.